नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। आज प्रांजलीज किचनमध्ये काय बनणार आहे चला व्हिडिओला सुरू करूया। वांग्याची भाजी तर आपण बऱ्याच वेळेला करतो, पण आज इथं मी भरली वांगी करते, तर ते सुद्धा एक वेगळा स्पेशल मसाला वापरून आज आपण खारं वांगं बनवतोय। तर त्यासाठी मसाला अगोदर आपण तयार करून घेऊयात। मसाला बनवण्यासाठी मी इथं एक कांदा उभा कट करून घेतलाय। कमी गॅसवरती तो कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी अगदी 1 चमचा कांद्यामध्ये तेल टाकायचं आहे। कांदा बघा इथं थोडासा लालसर झालाय, आता आपण काढून घेऊयात। आणि त्याच तव्यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं जे किसून घ्यायचंय, किंवा तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं वापरलं तरी सुद्धा त्याची चव खूप छान लागते। सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय, ते सुद्धा आपण काढून घेऊयात। हे पूर्णपणे गार झाल्यानंतर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, खोबरं, त्यानंतर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीर घ्यायची। भाजलेले शेंगदाणे मी इथं थोडे घेतलेत आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी टाकून आपल्याला मिक्सरवर बारीक हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा इथं आपलं साधं सोपं आणि पटकन होणारं वांग्याच्या भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वांगी। तर आपल्याला वांगी इथं मी पाव किलो वांगी घेतली आहेत। ज्यावेळी आपण भरली वांगी करतो त्यावेळी वांगी एकदम कोवळी आणि छोटी हवी, तर वांगी घेतलेली आहेत। त्याचं अर्धं देठ आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि वांग्याच्या मागच्या बाजूला हे असं आपल्याला काप देऊन घ्यायचं आहे। तर खालीपर्यंत काप द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आतमध्ये आपल्याला मसाला भरता येईल इतपत आपल्याला काप द्यायचं आहे। आणि आपण उघडून बघूयात की बऱ्याच वेळेला वांगी आतून किडलेली असतात, वरून जरी छान दिसत असली तरी। तर ते वांगी कट करून काळी पडू नये यासाठी पाण्यामध्ये टाकून घेऊयात। भाजी करण्यासाठीची सगळी तयारी इथं झाली आहे, मसालासुद्धा तयार आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घेऊयात। आता कट केलेले वांगे घेऊयात आणि यामध्ये जितका जास्तीत जास्त मसाला आपल्याला भरता येईल तितका जास्तीत जास्त मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे। या भाजीमध्ये मसाला जितका जास्त असेल तितकी चव या भाजीला जास्त येते। साधा मसाला वापरून भरली वांगी तर तुम्ही बऱ्याच वेळेला केली असेल, पण अशा पद्धतीचा थोडा वेगळा मसाला वापरून ही वांगी करून बघा, चव अगदी अप्रतिम लागते। आणि गरम गरम भाकरीसोबत तर हे मराठमोळं वांगं खूप भारी लागतं। इथं माझी सगळी वांगी भरून झालेली आहेत, वाटण थोडंसं शिल्लक आहे। आता आपण भाजीची तयारी करूयात। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे, मोहरी टाकायचे, 1-2 मिनिट आपण मोहरी छान फुलू देऊयात। त्यानंतर जिरे आणि चिमूटभर हिंग टाकायचे। त्यानंतर एक बारीक कांदा जो कट करून घेतलाय तो आपण तेलामध्ये परतून घेऊयात। कांदा छान परतला गेला की लगेच त्यामध्ये कोरडे मसाले टाकूयात। 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे मसाले तेलावरती परतून घेऊ। मसाले छान परतले गेलेत, आता जी वांगी आपण भरलेली आहेत ते तेलामध्ये सोडूयात। वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि तेलावरतीच हे वांगी एक 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफवून घ्यायचे। इथं मी जी वांगी वापरले ती खूप कोवळी आहेत आणि आकाराने खूप लहान आहेत, त्यामुळं ही वांगी शिजायला जास्त वेळ घेणार नाहीत। तेलावरती फक्त एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफवून घेऊयात। 50 ते 70% वांगी तर आपली इथंच तेलावरती वाफवलेली असते, म्हणजे एकदम मऊ होतात। आता जो शिल्लक मसाला आपल्याला राहिलेला होता तो त्या वांग्यावरती टाकूयात। परत एकदा हे परतून घेऊयात। आणि तुम्हाला ही भाजी कशी घट्ट आवडते, पातळ आवडते किंवा थोडीशी लपतपीत आवडते त्यानुसार यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण। आणि एक 5 मिनिटासाठी आपल्याला ही वांग्याची भाजी झाकण ठेवून शिजवून घ्यायची। एक 5 मिनिट झालेले आहेत बघा। आता आपण बघूयात वांगी कशी शिजली आहे ती। हे बघा एकदम मऊ आणि छान इथं वांगी आपली शिजून तयार झालेली आहेत। आता गॅस बंद करूयात आणि एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवूयात। 2 मिनिटानंतर ही वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आजचा हा वांग्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या आणि खमंग रेसिपीज पाहण्यासाठी प्रांजलीज किचनला परत भेटूयात। धन्यवाद।